पुरस्कार मिळाल्यानंतर मी 3 दिवस झोपलो नव्हतो, अक्षरशः झोप येत नव्हती, असं धडधडायचं की व्हॉट नेक्स्ट. गाबच्या टीम मध्ये 250 लोक होते. गाब हे नाव ठेवण्यामागचं कारण काय होतं की जेव्हा मी फिल्म लॉन्च केली, जेव्हा पहिलं पोस्टर लॉन्च झालं, तेव्हा एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला की गाब म्हणजे गाभाऱ्याशी संबंधित तुमचा विषय आहे का. अवॉर्ड मिळाल्यापासून जे लोक भेटतात ते सगळे एकच प्रश्न विचारतात, युट्यूबला आहे का पिक्चर बघायला. म्हणजे लोकांचं हे जे झालंय ना की मराठी आहे ना कशाला बघायचं, येईल ना थोडं दिवसात युट्यूबला. समाज, पॉलिटिक्स ह्या गोष्टी तुम्ही वेगळ्या करू शकत नाही. समाजाच्या मुळाशीच राजकारण आहे. डान्सला सांगू शकतो डान्स करून दाखव, अभिनेत्याला म्हणू शकतो बाबा मला अभिनय करून दाखव, पण दिग्दर्शकाला तुम्ही कसं सांगणार की मला दिग्दर्शन करून दाखव जोपर्यंत त्याला सगळं सेटअप मिळत नाही. हे मुळात माझ्या फिल्म मधल्या हिरोईन स्ट्रॉंग असतात. म्हणजे मी त्याचा पक्का फेमिनिस्ट आहे. माझ्या फिल्म कुठल्या शॉर्ट फिल्म असेल तर फिमेल कॅरेक्टर जे आहेत ते त्यांच्या विचाराने म्हणा किंवा गाब मधली पण जी हिरोईन आहे ती स्ट्रॉंग आहे. हॅलो एव्हरीवन, 4 मोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत अनुप जत्राटकर सर, ज्यांना काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना बेस्ट डिरेक्टर गाब या मूवीसाठी त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. ते आज आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. थँक्यू सो मच. सर, आता तुम्ही मूळचे मेन म्हणजे कोल्हापूरचे, त्यामुळे कोल्हापूरच्या मातीतल्या माणसाला एवढा मोठा अवॉर्ड मिळतो हे आमच्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. 100%. तर सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि आता गप्पानं सुरुवात करूया की गाबसाठी जो तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे की तो क्षण कसा होता तुमचा. मी खरं सांगू, पहिल्यांदा आम्हाला नॉमिनेशन्स होते 3, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट. तर जेव्हा नामांकन जाहीर झाली किंवा पुरस्कार जाहीर झाले तेव्हा आम्हाला कुठलंच मिळालं नव्हतं यातलं. त्यामुळे माझा आणि प्रोड्युसर असं झालं की यार आता काय आलो ते जेवायचं जायचं आता काय. मग आम्ही दोघांनी एकमेकांना बघितलं, हसलो आम्ही, चला आता उठायचं. आणि अचानकपणे पुकारलं नाव की अनंत माने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक त्यांच्या नावाचं मिळालं. तर मला काही कळालं नाही काही क्षण. म्हणजे अरे दिग्दर्शक जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांनी मला हलवलं, जा पळ तुझं नाव घेत आहेत. मी अगदी ब्लँक झालो होतो. आणि जाताना एक होतं, मी तुम्ही जर व्हिडिओ जर बघितला सोशल मीडिया अवेलेबल आहे तर मी पूर्ण ब्लँक होतो तेव्हा. आणि डोक्यात एकच होतं, अरे बापरे पुरस्कार मिळाला आता आपल्याला, आता जबाबदारी वाढली असते ना ती, आता लोकांचं लक्ष आहे तुझ्यावरती किंवा आता तुला आई पण फालतून ऐकून चालणार. ही जाणीव मला अवॉर्ड घ्यायला मी जेव्हा निघालो त्या स्टेजची प्रत्येक पायरी चढताना ती जाणीव मला तिथल्याच प्रकाशन होत होती. आम्ही पण तो व्हिडिओ मध्ये बघितलं. तुम्ही फार सिम्पल, म्हणजे नाही तर अवॉर्ड सेरेमनी असली की सगळेजण खूप छान तयार होऊन असतात. जे तुम्ही दिखावतो करू शकता, जे तुम्ही आहात ते जसं आहे तसं प्रेझेंट झालेलं कधी पण भेटेल. आता ते उगाच ते सोंग पांघरण्यात ते ऑथेंटिसिटी पण नाही दिसत आणि ते मजा पण येत नाही. त्यामुळे जसं आपण आहे तसं दाखवायला काय हरकत आहे. प्रोसेस कशी होती, म्हणजे तो क्षण तर तुम्हाला जो अविस्मरणीयच म्हणा किंवा विसरताच येणार नाही कधी, कारण जब्बार पटेल सर आणि आशुतोष गोवारीकर सर यांच्या हातून तुम्हाला पुरस्कार मिळाला होता. मग ते त्या क्षणी काय वाटलं होतं की आता इथून पुढची जर्नी कशी असेल. नाही, त्यानंतर जसा पुरस्कार मिळाला त्या क्षणापासून कंटिन्यू फोन सुरू झाले. त्यानंतर पुढचे जवळजवळ 8-10 दिवस मला विचार करायला वेळच नव्हता. नंतर असं वाटलं की यार ही चूक झाली की काय पुरस्कार मिळून, कारण लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढायला लागल्या ना त्यानंतर की नाही आता काहीतरी चांगलं करा, हे करा. एक दडपण येतं. म्हणजे पुरस्कार मिळतो तेव्हा सगळ्यांना वाटतं की यार खूप भारी किंवा सेलिब्रेशन. मी आजपर्यंत याचं सेलिब्रेशन केलेलं नाहीये. घरी हा पेढे आणले, काहीतरी गोडधोड केला असेल, पण पर्सनली मी अजून याचं सेलिब्रेशन नाही केलेलं. का तशी हेच होत नाहीये. सेलिब्रेशन पेक्षा ना एक प्रकारची दडपण आहे की आता पुढचं पाऊल काय उचलायचं. काहीतरी गाबना आता एक बेंचमार्क सेट केला, त्याच्या खाली तरी येऊन चालणार नाही. लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, मग एक दडपण येतं. अक्षरशः सांगतो की पुरस्कार मिळाल्यानंतर मी 3 दिवस झोपलो नव्हतो, अक्षरशः झोप येत नव्हती, असं धडधडायचं की व्हॉट नेक्स्ट, आता पुढे काय करायचं. त्यामुळं प्रोसेस छान होती, पण एक नाही सांगू शकत ते शब्द, त्याला स्पेसिफिक शब्द नाही, नाही सांगता येणार मला. काही फिलिंग्स एक्सप्रेस करता येत नाही म्हणतात. फक्त तुम्हाला ते फील करावं लागतं. आनंद आहेच, पण एक दडपणच जास्त आहे त्याच्यामध्ये. फक्त एक काही जाणीव झाली या पुरस्कारानं की जो काही 20 वर्षाचा मी काय प्रवास केलाय तो चुकीचा नव्हता आणि बाबा तू अनुप राईट ट्रॅकवरती आहेस याची मला जाणीव झाली. हा एक प्लस पॉईंट आहे की आपण चुकलो नाही. जो आपल्या घरच्यांनी, माझ्या मित्रांनी किंवा 20 वर्षाच्या काळामध्ये ज्या टेक्निशियन्सनी मला मदत केली. म्हणजे आज माझा चेहरा दिसतोय पण मी एकटा नाहीये.
20 वर्षामध्ये जवळजवळ 34 शॉर्ट फिल्म्स केलेत, जवळजवळ 60-70 माहितीपट केलेत, बऱ्याच जाहिराती केलेत. ह्या दरम्यान जितक्या लोकांनी मला सपोर्ट केला, ह्या प्रत्येकाने मला काही ना काही शिकवलंय. अगदी माझ्या स्पॉट दादापासून ते माझ्या कॅमेरा दादापर्यंत त्यांच्या असिस्टंट सगळ्यांनी शिकवलंय. हा सगळ्यांचा वाटा आहे. आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या माझ्या रूपानं पूर्ण मी योग्य ट्रॅकवरती होतो आणि त्या पूर्ण झाल्या. या सगळ्यांची शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत. त्याच्या जोराने इथं पण राहणार नाही तर अजिबात शक्य नव्हतं. नाही, ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येकाचे आभार मानताय त्यावरून तुम्हाला कळते की प्रत्येकाचं मन तुम्ही किती जपताय किंवा नाही हे बोलायचं म्हणून नाहीच आहे. हे आहेच ना की आपण कॅमेरावरती आता आपण दोघं दिसतो, पण मागा आहे टीम आहे, काम करते, रिसर्च करते, स्क्रिप्ट करतात, लाईट आहेत, सगळे करणारे आहेत. यांच्याशिवाय तुम्ही नाहीच पुढे जाऊ शकत. गाबच्या टीम मध्ये 250 लोक होते. हा माझा चेहरा असला तरी त्या सगळ्यांनी माझ्या शेड्यूल फॉलो केलं, तुमचं काय असतं ते कॉल शीट फॉलो केली, माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या. त्यातल्या एकानं जरी म्हटलं नाही मी तर कॅमेरा नाही लावणार, मी तर लाईट नाही करणार, मी असं नाही मेकअप करणार, तर झालंच नसतं. त्यामुळे हे मला वाटतं की एक त्यांच्यामधला कोणतरी कुणाला तरी द्यायचं म्हणून मला त्यांनी तो दिला. हे श्रेय सगळ्यांचं आहे. ऍक्च्युली 2 अवॉर्ड्स मिळालेत गाबसाठी. म्हणजे ही मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. कारण जो तुम्ही सब्जेक्ट निवडला होता खूप संवेदनशील सब्जेक्ट होता तो. म्हणजे तशी माणसं पण लागतात तो सब्जेक्ट हँडल करण्यासाठी. तसंच तुम्ही सब्जेक्ट तो हँडल केला, पण त्यामागे काय भावना होती म्हणा किंवा एक पर्स्पेक्टिव्ह असतो ना की हा सब्जेक्ट का निवडायचा? ओके, ऍक्च्युली चंद्री नावाची मी लघुकथा लिहिली होती. मला शॉर्ट फिल्म करायची होती चंद्री नावाची. आणि जेव्हा मी 2015-16 म्हटलं की आता फिल्म करायची, बस झालं शॉर्ट फिल्म्स. आणि तो मी 34 शॉर्ट फिल्म्स केलेल्या होत्या आणि मला आता त्यात नको म्हटलं की आता पुढे जाऊयात, किती वर्ष तेच करायचं. मग फिल्मसाठी मी माझी जी पहिली शॉर्ट फिल्म होती शिकार नावाची, त्याचंच मला मोठं फिल्म करायची होती, पण त्याचं बजेट खूप काही क्रोर्समध्ये होतं आणि नवीन लोकांना प्रोड्युसर्स मिळत नाही. त्यामुळे मी बऱ्याच मुंबईत 2 वर्ष फिरलो. कन्सेप्ट आवडायची, काहींनी विकत मागितली की आम्हाला विकत देई, पण आम्ही नवीन दिग्दर्शकावर पैसे नाही लावणार. मग माझे मॅनेजर किंवा माझे असिस्टंट डिरेक्टर होते, आर्ट डिरेक्टर होते सुंदर कुमार. तर त्यांनी मला सल्ला काय दिला की एक असा विषय घेऊयात की ज्याच्यात आपल्याला आपलं स्किल पण दाखवता येईल, टॅलेंट दाखवता येईल आणि कमी बजेटमध्ये करता येईल. मग मी लॅपटॉप बघत असताना मला ही चंद्री नावाची स्क्रिप्ट दिसली की जी मी 2013-14च्या आसपास लिहिली होती की एक माणसाच्यात मुली मारून टाकल्या जातात, तसंच जनावरांच्या मध्ये रेडे कापून टाकले जातात, काय उपयोग नाही म्हणून. मग मला हा कुठेतरी विरोधाभास होता की आजच्या काळामध्ये आपण दुर्दैवाने 21व्या शतकात असलो तरी लग्नाला मुली मिळत नाहीये आणि जनावरांच्यात रेडे मिळत नाही. 10 खेड्यांच्या मध्ये म्हणून एकच रेडा असतो. तर म्हटलं याच्यात हा आपण का दाखवू नये, कारण गर्भपात हा विषय जरी जुना असला तरी म्हटलं ह्या पद्धतीने कुणी नाही दाखवलेला, त्यामुळे ह्या पद्धतीने आपण दाखवूयात. ह्या गावकऱ्यांचं आपण दुःख मांडायला हरकत नाही. मग मी एक कॅरेक्टर निवडलं की दादू नावाचा मुलगा आहे की ज्याला लग्नाला मुली मिळत नाहीये, ज्याच्या म्हशीला गाव घालायला रेडा मिळत नाही. आणि तो असा मुलगा आहे की ज्याला सगळं गाव तोंडगा म्हणतं, रेडा म्हणतं. त्या रेड्याचा खरा रेडा शोधताना जो काही प्रवास होतो माणूस म्हणून, त्या प्रवासाची कथा म्हणजे गाब. म्हणजे गाब हा फक्त शारीरिक नाहीये, तो वैचारिक पण आहे की गाब म्हणजे काय, एका नवीन जीवाची निर्मिती होणं, काहीतरी नवनिर्माण होण्याची एक चाहूल लागणं. तसंच तो मुलगा की ज्याच्यामध्ये तो माणूस पण त्याला सापडतोय नव्याने, तो माणूस पण त्याचा जन्म घडतोय. तर त्या माणूसपणाच्या जन्माची कथा आहे ती गाब. मी मांडवशी वाटली आणि मला वाटली ती काळाची गरज पण आहे. सगळ्यात महत्वाचं माझ्या बजेटमध्ये मी मांडू शकत होतो, त्यामुळे मी हा विषय निवडला. गाब हे नाव ठेवण्यामागचं कारण काय होतं की सुरुवात नाव ठरवलेलं होतं आणि मग स्टोरी? नाही, जनरली मी जेव्हा स्क्रिप्ट लिहित असतो तेव्हा नाव आपोआप येतं. म्हणजे मी काय ठेवा बरं असं चर्चा सुद्धा करत नाही आम्ही किंवा कधीच हे होत नाही. कधी कधी ते लिहिण्याच्या ओघामध्येच तुम्हाला येतं की हे नाव जास्त ऍप्ट आहे. म्हणजे बऱ्याच असं की जेव्हा फिल्म रिलीज करायला आली तेव्हा बऱ्याच जण म्हटले की गाब अश्लील वाटतं नाव, की मुंबईच्या लोकांना हे नाही पटणार किंवा पुण्यातले जे काही सो कॉल्ड जी समीक्षक होते त्यांना पटणार नाही नाव किंवा खूपच गावरान वाटेल, हे नको आपण नाव ठेवायला. पण माझं एक होतं की गाब हे नाव परफेक्ट आहे, कारण ह्या कथेला जेव्हा तुम्ही फिल्म बघाल किंवा बघितली असेल तर ह्या कथेसाठी दुसरं नाव तो सूटच नाही होत. आणि तो ग्रामीण भागातला भाग असल्यामुळे गाब हा शब्द त्यांना रिलेटेबलच आहे. नाही, आणि महत्वाचं काय, ह्या निमित्ताने हा शब्द मुंबईपर्यंत पोहोचला. जेव्हा मी फिल्म लॉन्च केली, जेव्हा पहिलं पोस्टर लॉन्च झालं तेव्हा एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला की गाब म्हणजे गाभाऱ्याशी संबंधित तुमचा विषय आहे का. खूप मोठ्या चॅनलवरची ती पत्रकार होते. मला आश्चर्य वाटलं की अरे तुम्हाला गाब माहित नाही, तेव्हा तुम्ही ते देवाशी किंवा गाभाऱ्याशी, त्या निमित्ताने बाबा हा एक ठीक आहे लोकांपर्यंत पोहोचला. पण मला वाटत नाही की गाब ह्या टायटलपेक्षा दुसरं कुठलं टायटल जास्त जस्टिफाय होईल. त्यामुळं मी गाबला निवडण्यापेक्षा गाबनी मला निवडलं असं मला हरकत.
आता तुम्ही म्हणला की 2013ला ती लिहिली होती कथा, हो. म्हणजे तेव्हापासूनचा हा प्रवास गाबचा ऍक्च्युअली सुरू झाला होता, हा. पण तो समोर लोकांसमोर आता आला. 2024ला आला. हा, ऑलमोस्ट 10 10 वर्षांनंतर. प्लस. हो हो. म्हणजे लेखकाला असं म्हणता येईल की कायम लिहित राहिलं पाहिजे, केव्हा त्याचं रूपांतर नाही. कथेत होईल किंवा पुस्तक होईल किंवा त्याचं फिल्म होईल सांगता येईल. एक्झॅक्टली. लिहित तुम्ही लिहित राहिला राहिलं. हवं. हा. किंवा मी तर म्हणतो की नवीन जे लेखक आहे ज्यांना यायचं आहे तर त्यांनी आपली कथा लिहावी, थोडी दिवस ठेवावी, परत वाचावी. तुम्हाला स्वतःच्या चुका दिसतात, मग परत तुम्ही बदल करता. हे एक 2-3 वेळा केला की मग ते परफेक्शन तर माणूस होत नाही, कारण जन्माला कोणी परफेक्ट आलेलंच नाहीये. त्यामुळे 19-20 गोष्टी राहणार, पण स्वतःची कथा तुम्ही जेव्हा ठेवता, परत वाचता, परत रिराईट करता, त्यातून ती कथा तुमची डेव्हलप होत जाते, पॉलिश होत जाते. आता तुम्ही म्हणला की तुम्हाला खूप प्रॉब्लेम आला सुरुवातीला की कोण प्रोड्युसर भेटत नव्हते हो. याच्यासाठी. मग आता मराठीमध्ये असेल किंवा जनरली बघितलं जातं तर एखादी फिल्म जर प्रोड्यूस करायची असेल त्यासाठी पैशाचा मेन प्रॉब्लेम असतो की हो. फंडिंग लागतं. मग तुम्ही काय केलं होतं अशा वेळेला की तुमचं सेल्फ फंडिंग होतं या सगळ्यासाठी? सुरुवातीला प्रोड्युसर जेव्हा शोधायचा होता तेव्हा मी माझं सेल्फ फंडिंगच लावलं होतं. शॉर्ट फिल्म मधून जे काही पैसे जमले किंवा बाकीची कामं कोणची जमायची हे प्रोड्युसर शोधण्यामध्ये याच्यातच मी खर्च केले. आणि या दरम्यान काय केलं होतं, मी स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. निपाणी माझं म्हणजे गाव आहे, मूळ गाव आहे. तिथं माझं रेकॉर्डिंग, एडिटिंग, फॉलीचा मी सेटअप उभा केला. आणि माझा दूरदृष्टिकोन काय होता की उद्याच आपण पिक्चर केला, कमी बजेटमध्ये करायची वेळ आली तर आपल्याला ह्या गोष्टीसाठी बाहेर जायची गरज नाही. त्यामुळे तिथेच कामं करता यावी. त्या हिशोबाने मी 2017ला माझा स्टुडिओ सुरू केला. आणि गाबचं सगळं काम अगदी फक्त DI आणि 5.1 ह्या 2 गोष्टी जर सोडल्या तर गाबचं पूर्ण काम हे निपाणीमध्ये झालेलं आहे. एडिटिंग असेल, डबिंग असेल, लाईव्ह म्युझिक असेल, सगळे जी काही कामं आहेत, फॉली असेल, बॅकग्राऊंड स्कोर असेल, ही सगळी कामं निपाणीमध्ये झालेली आहेत पूर्ण चित्रपटाची. त्यामुळं ती बाजू त्याची मला काळजी नव्हती. इनडिरेक्टली मी याच्यात पूर्ण पैसे मी लावले अशातला भाग नाहीये. मंगेश गोटुरे जे कोल्हापूरचे आहेत आपले, त्यांनी याच्यामध्ये पैसे लावले आहेत. आणि जी काही किरकोळ मदत लागते की सपोर्ट करायला जी काही लागते ती मी त्या चित्रपटासाठी मदत केली. पण माझा तसा त्याच्यात जास्त हातभार नाहीये. हे क्रेडिट मंगेशचं आहे की त्यानं माझ्यासारख्या नवीन माणसावरती विश्वास दाखवला आणि पूर्ण सपोर्ट केला. ज्या ज्या गोष्टी मी मागितल्या त्या त्यानं प्रोव्हाइड केल्या, कुठेही कॉम्प्रोमाइज केल्या नाही. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला तर दिसेल, तुम्हाला लक्षात येईल की चित्रपट अगदी साधा आहे, पण जेवढा तुम्हाला चित्रपट साधा दाखवायचा असतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खर्च येतो. भपकेबाजपणा करायला जास्त वेळ नाही लागत किंवा जास्त खर्च करावा लागत नाही. पण जितकी सिम्प्लिसिटी तुम्हाला ठेवायची आहे, मेकअपमध्ये असेल, कॉस्ट्युममध्ये असेल, तुमच्या सेटिंगमध्ये असेल, ते जाणून बुजून ठेवावं लागतं तुम्हाला. आणि तिथंच सगळ्यात खर्च होतो. त्यामुळं मंगेशचे खूप आभार आहेत की त्यांना कुठेही आडेवेडे घेतले नाहीत. ज्या ज्या गोष्टी होत्या, रिग असेल, चित्रपटाचं पूर्ण मिक्सिंग लंडनला झालं, म्युझिकचं सगळं, तर सगळ्या गोष्टी त्यांना ज्या हव्या होत्या त्या त्यांना मला प्रोव्हाइड केल्या. आणि म्हणूनच गाबसारखी चांगली कलाकृती घडू शकली. तुम्ही म्हणला तसं म्हणजे की विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. कारण आता बघितलं तर मराठीमध्ये ऍक्च्युली खूप चांगल्या स्क्रिप्ट्स आहेत, म्हणजे करायला तयार आहेत, डिरेक्ट करायला पण लोक तयार आहेत. पण म्हणतात सपोर्ट आहे ना तो मिळत नाहीये मराठी इंडस्ट्रीला, जसं की बाहेर बॉलिवूड असेल किंवा टॉलिवूड असेल तिथं जो मिळतोय तो इथे अजून मिळत नाहीये. त्यामुळे मराठी इंडस्ट्री जी की टॉपला होती आधी, सुरुवात जिथून झाली फिल्म इंडस्ट्रीची, ती आता मागे पडत झाली आहे कारण सपोर्टचा. सपोर्ट हा मला वाटतं की प्रेक्षकांनी पण जरासं आत्मचिंतन करावं की आता मला ह्या अवॉर्ड मिळाल्यापासून जे लोक भेटतात ते सगळे एकच प्रश्न विचारतात, युट्यूबला आहे का पिक्चर बघायला? म्हणजे लोकांचं हे जे झालंय ना की मराठी आहे ना कशाला बघायचं, येईल ना थोडी दिवसात युट्यूबला किंवा येईल ना, पायरसी होईल त्याची. हा मला वाटतं की प्रेक्षकांनी पण जसं साऊथवाले आपल्या चित्रपटांवर प्रेम करतात, भाषेवर प्रेम करतात, तर मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांनी मराठीसारखी जी आपली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या भाषेवरती प्रेम करायला हरकत नाही. त्यामुळं जर त्यांनी प्रेम केलं आणि काही टक्के लोक जर थिएटरमध्ये आले चित्रपट बघायला, तर मला वाटतं की परत ते सोन्याचे दिवस येऊ शकतील. फक्त प्रेक्षकांची साथ हवी. इंडस्ट्रीने पण थोडंफार मदत करायला हवी. नाही, इंडस्ट्री कशी करणार जर ऑडियन्सच तुमचं थिएटरला जात असेल? इंडस्ट्रीमध्ये चांगल्या कन्सेप्ट आहेत, पैसे लावले पण लोक तयार आहेत, पण घातलेले पैसे रिटर्नच येणार नसतील तर ते भीती वाटणारच ना. आणि हा विश्वास आता ऑडियन्सकडे आहे, ऑडियन्सच्या कोर्टामध्ये बॉल आहे. त्यांनी सपोर्ट दाखवणं थिएटरमध्ये जाऊन हा खूप गरजेचा आहे. कारण त्या दिसल्या समजा मी जर 1 कोटी घातल्यात आणि मला 1 कोटी 10 लाख जरी मिळणार असतील तर प्रोड्युसर पुढच्या 2 कोटी घालेल, चांगली क्वालिटी दाखवेल. आता साऊथच्या ऍक्शन पण बघून आपण काय म्हणतो मराठीत असे पिक्चर होत नाही. त्यांचा खर्च बघा ना, 150 कोटी 100 कोटी 80 कोटी खर्च असतो. कारण ऍक्शन पटाला खर्च सगळ्यात जास्त असतो. तुम्ही ते जाऊन बघता, पण तेच मराठीमध्ये जर केलं तर तुम्ही जाऊन बघत नाही. मग ते पैसे रिकव्हर कसे होणार?
ऑडियन्सनी जर आपली जर त्यांची एक जवळ म्हणून बाबा जाऊन पिक्चर बघितला पाहिजे आपण आपल्या भाषेतला, तर नक्कीच साऊथ सारखे का त्याच्यापेक्षा चांगले कंटेंट मराठीमध्ये आहेत. तर मला वाटतं की खूप चांगले पिक्चर होतील मराठीत. फक्त आता प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि त्यांचा तो सपोर्ट, तशा अर्थाने सपोर्ट तो मिळणं गरजेचं आहे. आणि मला विचारायचं की तुम्ही कधी आता म्हणजे असं इंडस्ट्रीमध्ये पॉलिटिक्स खूप असतं, मग तुम्ही कधी ते एक्सपिरियन्स केलंय का की थोडं मला पॉलिटिक्स, समाज पॉलिटिक्स ह्या गोष्टी तुम्ही वेगळ्या करू शकत नाही. समाजाच्या मुळाशीच राजकारण आहे. समाज जेव्हा समाजशास्त्र किंवा समाजाची निर्मिती झाली असेल, राजकारण तेव्हापासूनच आहे. अध्यक्ष कोण असेल, किंवा सुरुवातीच्या काळात गण असायचे. सुरुवातीला काही वर्षांपूर्वी गणनायक किंवा गणपती हे जे आहे ते गणपूर्वी गण पद्धत होती. त्याच्यामध्ये अधिपती होता, त्याला कोण निवडलं जायचं, लोक निवडायचे. म्हणजे राजकारण तिथूनच आहे सगळ्यात. तेव्हा समाजावर संस्कृती आणि कला या समाजापासून वेगळ्या नाही आहेत. समाजाचंच रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये पडतं. तर तुम्ही ह्या गोष्टी बाजूला करू शकत नाही. आणि जर तुम्ही चांगला विचार केला तर तुम्हाला चांगलंच मिळतं, ह्या मताचा मी आहे. त्यामुळे मी माझ्या बाजूने वाईट विचार करत नाही. मला ते कसं वाईट अनुभव आला नाही आजपर्यंत. नशिबाने खूप चांगली लोक भेटली ज्यांनी सपोर्ट केला, माझा विश्वास ठेवला. आणि आणखी काय पाहिजे. हो. आणि आता म्हणजे असं म्हणतात की मुंबईमध्ये गेलं तरच आपण करिअर घडवू शकतो, पण असं नाहीये. कारण तुम्ही इथे राहून तुमचं करिअर केलंय. आणि हा अवॉर्ड म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. महाराष्ट्राचा तो बेस्ट अवॉर्ड आहे तुम्हाला मिळालेला, आणि तो मिळवलाय तर तुम्ही इथे राहून मिळवलाय, इथे शिकून मिळवलाय तो. नाही, तुम्हाला मुंबईला पूर्वी कसं होतं, पूर्वी पर्याय नसायचा. आज टेक्नॉलॉजी इतकी आहे की तुम्हाला तुमच्या टॅलेंट असेल तर तुम्ही तुमची फिल्म जगात पोहोचू शकता, कुठेही पोहोचू शकता. त्यामुळं आता असं नाही राहिलं की तुम्हाला मुंबईला जावं लागेल. फक्त दुर्दैवाने काही गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, 5.1 असेल किंवा DI असेल, या गोष्टी मुंबईतच होतात. कारण तिथं कामं जास्त आहेत, सतत त्याचा खर्च खूप असतो. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी तुम्हाला मुंबईला जावं लागतं. किंवा रिलीज करायचं असेल, डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी मुंबईला जावं लागतं. पण बाकीची प्रोसेस जी आहे, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, तुम्ही इथं निवांत करू शकता. आणि कोल्हापूरमध्ये इतके कलाकार आहेत, ते चांगले तंत्रज्ञ आणि सगळ्यात मोठं जीवाला जीव देणारे लोक आहेत. त्यामुळं तुम्ही जर हक्कानी हाक मारा, तुमच्या पाठीशी 100 लोक उभी राहतात. त्यामुळे गरजेचं नाही की तुम्ही मुंबईला जाऊन स्ट्रगल करायला हवं. कास्टिंग बद्दल काय सांगाल तुम्ही गावच्या, की कास्टिंग कसं चूज केलेली तुम्ही? स्क्रिप्ट लिहिताना कैलास माझ्या डोळ्यासमोर होते, त्यामुळे तो विषयच नव्हता. बाकी कोणाला घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि जेव्हा लीडची हिरोईन घ्यायची होती, सायली जिने फुलबाचं काम केलंय, त्यासाठी ऍक्च्युली दुसरी एक हिरोईन होती, आपल्या परिसरातली होती, नाव नाही घेत. तर ती काम करणार होती त्याच्यामध्ये. पण दुर्दैवाने काय झालं, शूटिंगच्या 2 दिवस अगोदर ती दुसऱ्या शूटिंगला गेली आणि तिथं रेंजच नव्हती तिच्या फोनला. आणि माझे धाबे दणाले, आता हिचा फोन लागत नाहीये. आम्ही सगळे सेटला ती पोचेल नाही पोचेल करायचं काय, वेळ तर हातात नव्हता. तर ती येणार आहे नाही येणार आहे, मेसेज ना रिप्लाय नाही. त्यात तिची चूक नव्हती, कारण ती तिथं अडकून पडलेली होती. पण इथं आमची सगळी टीम पॅनिक होत होती, कारण रेडा लावायचं काम जी मुलगी करणार आहे तिथं अगोदर जाऊन त्या रेडासोबत राहणं असेल, त्याच्यासोबत तिची केमिस्ट्री पण जुळली पाहिजे ना. तर ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन होतं. कॉस्ट्युम शिवायचे होते, ते सगळं अल्टर वगैरे करायच्या सगळ्या गोष्टी होत्या. हे सगळं ऐन वेळेला जर ती आली तर पॉसिबलच नव्हतं करणं. मग शूटिंगच्या 2 दिवस अगोदर आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतला की काय करायचं, तर कोणाला घ्यायचं. तर माझी जी कॉस्ट्युम डिझायनर होती, तर ती काय म्हणाली की मी एका हिंदी फिल्मसाठी काम केलेलं आहे आणि त्यात एक मुलगी होती, हिरोईन होती. तर तिला डायलॉग नव्हते, पण तिचे डोळे खूप बोलके होते. तुझी क्लिप बघ. पण तिने काही फिल्मच्या क्लिप दाखवल्या मला, तर मला तिचे एक्सप्रेशन्स आवडले. मग तिला फोन केला की असं मी बोलतोय आणि मला प्लीज तुमचा काहीतरी एक करून पाठवा. तर तिने इन्स्टंटली मला अर्ध्या तासामध्ये त्या फिल्मच्या स्क्रिप्टमध्ये एक सीन करून पाठवला, की जो फिल्ममध्ये पण सीन आहे, अतिशय उत्तम केला. फक्त टीमचं म्हणणं काय पडलं की एक तर ती मुंबईची आहे आणि खूप गोरी आहे दिसायला. मग ती खेडेगावची मुलगी गोरी, पण माझ्यासाठी तिचा जो दिसण्यापेक्षा तिच्या बोलण्यामध्ये किंवा वावरण्यामध्ये पुरुषीपणा होता. कारण एक मुलगी जी रेडा लावायचं काम करते, रेड्यासोबत राहते, जनावरांच्यात राहते, तर तिच्या बोलण्यामध्ये तो रांगडेपणा जाणवला होता आणि तो तिच्यात नॅचरल होता. तो ओढून तिने आणला नव्हता. फक्त तिला भाषा ती थोडीशी आत्मसात करावी लागली. पण तिचं दिसणं असेल, वागणं असेल, किंवा ती तशी टॉम बॉईश तशा पद्धतीची मुंबईतली मुलगी होती. त्यामुळं मला तो तिचा प्लस पॉईंट होता की ते तिला शिकवावं लागणार नाही, भाषा शिकता येईल. पण ह्या गोष्टी तिचं तो पुरुषीपणा मला तो तिच्यातला मला खूप जास्त आवडलेला. आणि जेव्हा ती आली सेटवरती, त्याला सांगितलं मेकअप नाही करायचं. तिला पूर्ण चित्रपटात कुठेही तिला मेकअप नाहीये, फक्त लिप ग्लॉस लावला असेल तो तेवढाच काय तो. पण तिनं ज्या पद्धतीनं कॅरी केलं की त्यामुळे रेडा लावणं किंवा त्या रेड्याला हाताळणं, किंवा ती मुलगी मुंबईतली असून ती पालीला घाबरायची. अगदी पाल कॉक्रोच दिसला तरी ती घाबरायची मुलगी. पण तिनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या, शेण काढलं,
तर तिचं डेडिकेशन खूप होतं आणि तिनं ते फिल्म बघितल्यानंतर लोकांना तिचं काम आवडलं. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन पण मिळालं शासनाचं. त्यातच सगळं आलं. आणि बाकीचे कलाकार माझ्या डोळ्यासमोर होते. आपले कोल्हापूरचे उमेश बोळके असतील, चंद्रशेखर जनवाडे असतील, किंवा सुप्रिया जोशी असतील, विकास पाटील असेल, चिन्या. तर ही सगळी मित्र आहेत आणि मला ह्यांना घ्यायचंच होतं चित्रपटामध्ये. तर ह्या दोघांचंच फक्त कास्टिंगला इश्यू आला. बाकी सगळं मी सॉर्टेड होतो की बाबा ही मित्र आहेत आणि यांना घ्यायचं आहे. टीम तयार आहे माझी, टीम तयार आहे. सुरुवात करायची. सगळ्यात महत्वाचं काय असतं दिग्दर्शकाला, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दिग्दर्शन करता तर तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून काम करणारे लोक हवे असतात तुम्हाला, की तुम्हाला आर्ग्यू करणार नाही की बाबा हा अनुभव आहे ना करतोय ना, याचं काहीतरी विजन असेल, याचं काहीतरी थॉट प्रोसेस असेल, तर ती समजून घेऊन काम करणारे मला लोक हवे होते. त्यामुळे मी माझ्या जी जवळची आहे, ज्यांना मी शिव्या करू शकतो किंवा जे मला शिव्या करू शकतात चुकलो तर, अशा लोकांना मी एकत्र आणलं, त्यांची मोड बांधली आणि आम्ही हा सगळ्यांनी चित्रपट केला. आता हा इथपर्यंत गावपर्यंतचा प्रवास आलेला आहे, पण त्या सुरुवात कुठून झाली होती? कारण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करताय, म्हणजे मल्टी टॅलेंटेड म्हणता येईल तुम्हाला, कारण ऍक्टिंग करताय, रायटिंग करताय, तुम्ही डिरेक्शन पण करताय. मग पण सुरुवात कुठून झाली होती? का मी माझ्या पहिल्या कथेला पुरस्कार मिळाला तेव्हा मी 7 किंवा 8 वर्षाचा असेल. त्यामुळे जन्मजातच मला ती लिखाणाची आवड होती. मुळात तसा जन्म माझा थिएटरमधला आहे, ते घरचे सांगतात. मी आईच्या पोटात असताना ती पिक्चर बघत होती आणि तिला लेबर पेन सुरू झाल्या. त्यामुळे तशा अर्थाने माझा थिएटरमधला जन्म आहे. आणि सुरुवात माझी झाली कथा, छोट्या छोट्या कथा लिहायचो, चंपक ठकठकसाठी कथा लिहायचं, कविता करायच्या. त्या मुळात लिखाणाची आवड होती. आणि जेव्हा समजायला लागलं तर तेव्हापासून होतं की बाबा पिक्चर करायचा मला. पिक्चर काय माहित नसायचं, पण घरी लहान असताना म्हणत का की बाळ नाचून दाखव, पाहुणे आलेत, तसं मला विचार की काय होणार तू मोठा होऊन. तर माझं होतं की बाबा मला पिक्चर करायचं. ते तेव्हापासूनचं स्वप्न होतं आणि ते ठरवलेलं की आयुष्यात बाकी काही करायचं नाही. मग कॉलेज झाल्यानंतर 2 जॉब आले होते लेक्चरशिपचे, ते सोडले. हेच करायचंय म्हणून आणि इथं आलो इथंपर्यंत. मुळात मी चांगला लेखन आणि दिग्दर्शन माझ्या आवडती गोष्टी आहेत. अभिनय गरज पडली म्हणून करायची वेळ आली, ते पण आधी काही मोजक्या 2-4 शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं असेल. पण मला लिखाणाला आणि दिग्दर्शन करायला आवडतं. आता तुमचं घरचं बॅकग्राऊंड बघितलं तर टीचर्स होते घरात, तुमचे आई वडील. तर मग ते कसं काय तुमच्या या क्षेत्राकडे वळण्यात त्यांचा काही हे नव्हतं? खूप दंगा झाला, 3रं महायुद्ध झालं आमच्या घरामध्ये. 2005ला जेव्हा मी सांगितलं की मला या क्षेत्रात यायचं आहे, तर ते माझ्या भावाने सांगितलं की तू जर या क्षेत्रात गेलास तर आमचा काही संबंध नाही तुझ्यासोबत. घरचे बोलत नव्हते. ठीक आहे म्हटलं. ते थोडे दिवस मला त्रास झाला. ते त्यांच्या जागी बरोबर होते, त्यांना मी दोष नाही देणार. कारण हे फील्डच असं आहे ना की कुठल्याही आई वडिलांना आपल्या पाल्याबद्दल काळजी वाटणार, अनप्रेडिक्टेबल आहे. बरं कुठल्याही घरच्या, आता 20 वर्षांत माझ्या पिक्चर आला, 20 वर्षांत पुरस्कार मिळाला, 20 वर्षांत नाव होत आहे. कुठल्या आई वडिलांना वाटेल की आपल्या मुलाला 20 वर्ष पुढे स्ट्रगल करावं लागावं? त्यांची अपेक्षा असते बाबा कॉलेज झालंय, नोकरीला लाग, 2 वर्षात तुला लग्न लावतो, आमच्या डोळ्यासमोर तुझी पोरं मोठी देत, बास आमचं संपलं. त्यामुळे एक ही त्यांच्या बाजूने ते बरोबर आहे, त्यांची ती भीती साहजिक आहे. पण मला हेच करायचं होतं. आणि मी त्यांना एखाद्या कलाकाराला, समजा एक सिंगर आहे, त्याला तुम्ही सांगू शकता बाबा तू गाणं म्हणून दाखव, डान्सरला सांगू शकता तू डान्स करून दाखव, अभिनेत्याला म्हणू शकता बाबा मला अभिनय करून दाखव. पण दिग्दर्शकाला तुम्ही कसं सांगणार की मला दिग्दर्शन करून दाखव, जोपर्यंत त्याला सगळं सेटअप मिळत नाही. त्यामुळे एक ठरवलं की आपण स्वतः काम करायचं, पैसे जमवायचे आणि शॉर्ट फिल्म करायची आणि घरच्यांना दाखवायची मी करू शकतो. मग मी कॉलेजमध्ये असल्यापासून फोटोग्राफी करायचो, लग्नाचे सगळे जे काय कामं मिळतील फोटो काढायचे, पैसे जमवायचे. त्या काळामध्ये मी जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये जमवलेले. आणि त्यातनं मी पहिली शॉर्ट फिल्म केली शिकार नावाची. त्या काळात त्याचं सेव्ह टायगर्स या विषयावर होते. जवळ वर्ष 1.25 वर्ष शूटिंग सुरू होतं. आणि मी काय करायचो, एक सीनच्यामध्ये 2 ते 3 आठवड्याच गॅप ठेवायचा. कारण कलाकार सगळे निप्पाणीतले होते, त्यांना काहीच माहीत नव्हतं. मी आयुष्यात कॅमेरा बघितला नव्हता. आम्ही स्वतः ट्रॉली तयार केलेली, क्लॅप तयार केलेला. आता आपल्या इथं रिफ्लेक्टर्स आहेत लाईटला, वरती तुम्ही कापड लावलंय. निप्पाणीत तेव्हा नव्हतं हे काय, लग्नाचा कॅमेरा असायचा. मग आम्ही संगन मिळायची तेव्हा, जशी तुमच्याकडे आता पोर्ट्रा लाईट असते तशी संगन असायची. पण ती लाईट व्यवस्थित यायची नाही. मग आम्ही काय केलं, एक बोर्ड घेतला, त्याला लाईट लावल्या 9 लाईट लावल्या, एका ओळीत 3. मग 9 शाडो पडायच्या. मग आम्ही काय केलं, त्याच्यात कापड लावलं, व्हाईट कापड. मग 1 शाडो पडायला लागली, ज्यात आपल्याला आयतं मिळतंय. त्या काळात आम्ही तसे 4 बोर्ड तयार केले मित्रांनी मिळून. जंगलातलं शूटिंग होतं. मग पळताना कॅमेरा शेक व्हायचा. मग मित्र म्हटले आपण चाकं लावून ट्रॉली करूया तयार. मग गेटची चाकं आणली, रॉड आणली आणि 12 फुटाची ट्रॉली केली आम्ही. मग हे सगळं शिकत आलो इथंपर्यंत. म्हणजे मला कुठलीच गोष्ट आयती मिळाली नाही. क्लॅप आम्हाला साऊंड रेकॉर्ड आम्ही सेपरेट करायचो. मग मॅच करताना एडिटला लक्षात आलं की सेपरेट साऊंड करायला लागेल. मग क्लॅप आम्ही फक्त टीव्हीत बघितलेला, मग आमच्या मित्रांनी क्लॅप तयार केला. या सगळ्या गोष्टी ते घरच्यांनी हा स्ट्रगल बघितला.
अगदी लाईट तयार करण्यापासून एक्सटेन्शन आम्ही स्वतः घरात तयार केले, विकत आणायची तेव्हा महाग व्हायची कपॅसिटी नव्हती. या सगळ्या गोष्टी करत 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 त्याचा विश्वास आला की बाबा हा मुलगा काहीतरी करतोय, काहीतरी धडपडतोय. हा म्हणजे मग त्यांनी मला मग मेंटली हा तू करू शकतोस ना, आम्ही तुझ्या सोबत आहे, तू करत राहा. फक्त भावाने घरच्यांनी सांगितलं की आता मागं वळायचं, ह्यात पडलायस ना ह्यात पुढे जायचं, हातात मागं नाही घ्यायचं. तेवढा शब्द मी पाळलाय की मी परत मागं जायची दोर कापून टाकलेत की आता नाही मागं जायचं, ह्यातच करायचं आपल्याला. तुम्ही आता फिल्म्स बद्दल बोललो आपण, तुम्हाला विजय तेंडुलकर पुरस्कार देखील मिळालाय निष्पर्ण पिंपळाच्या छायेत याच्यासाठी. तो कसा होता एक्सपिरियन्स? मग तुम्हाला कधी वाटलं नाही का पुन्हा आपण लेखक होऊन? नाही, मी लिहितोयच. मी लिखाणामध्ये काही थांबलेलं नाहीये. माझं आता सध्या एका कादंबरीचं लिखाण सुरू आहे. माझा एक लघुकथांचा संग्रह येतोय, कविता संग्रह प्रकाशित होईल. लिखाण माझं सुरूच आहे. मी वेगवेगळ्या मासिकांच्या मधून किंवा दिवाळी अंकांसाठी लिखाण करतो, पेपरसाठी लिखाण करतो. माझी स्वतःची वेबसाईट आहे, त्यावरती पेन नावाचा सदर मी चालवतो. त्यामुळे असं नाही की लिखाण माझं थांबलेलं आहे किंवा स्वतःच्या पटकथा मी स्वतः देतो, चित्रपट, शॉर्ट फिल्म, जाहिराती. लिखाण ते मी थांबू शकत नाही. लेखक म्हणून आपण इकडे वळूया असं नाही. ते पण कसं झालं की मला एकांकिका करायच्या होत्या. तो एक जॉनर बाबा म्हटलं आपण हाताळून बघूयात. मग असंबद्ध नावाची एकांकिका होती जी लिहायला मला 7 वर्ष लागली. ती सादर केली, त्याला लिखाणाला पुरस्कार मिळाला, अभिनयाला पुरस्कार मिळाले. तर मला एकांकिका लिहायला आवडतात आणि लकीली मी जेवढ्या काही एकांकिका लिहिल्या त्या प्रत्येकाला लिखाणाचे पुरस्कार मिळाले. नंतर विचारलं की आपण काय याचं पुस्तक का करू नये. मग ह्या सगळ्या कंपाईल केल्या एकांकिका आणि त्याचं कारंजा साहित्य संमेलनामध्ये याचं प्रकाशन केलं. साळुंखे सरांच्या हस्ते प्रकाशन केलं आणि झालं. त्यानंतर मी विसरून गेलो आणि असंच मला कोणातरी फोन आला की अरे असं असं शासनाचं हे झालं आणि तुझी पाठवून दे. ठीक आहे, पाठवलं, विसरून गेलो. आणि मी गावच्या सेटवर होतो शूटिंगमध्ये आणि मला फोन आला की असंच तुम्हाला पारितोषिक मिळालं. अरे वा, छान म्हटलं. आणि मी परत शॉटला लावलं, विसरून पण गेलो मी. आणि नंतर मग काही दिवसांनी त्यांचे लोक आली शासनाकडून, तो सत्कार वगैरे झाला. कोविडचे दिवस होते त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही तो मिळायचा संबंध नव्हता. मग ते घरी आले, सत्कार केला. पण तेव्हा पण असं काही वेगळं नाही वाटलं. तेव्हा पण एक झालं की बाबा आता जे काय लिहायचं ते आपल्याला चांगलं लिहावं लागेल. म्हणजे मला माझ्या आयुष्यात जितके पुरस्कार मिळाले, लिखाणाला असतील किंवा दिग्दर्शनाला असतील, त्या प्रत्येक पुरस्काराने मला एक जाणीव दिली की तुला चांगलं करायचं. त्यामुळे ती डोक्यात हवा, नशिबाने माझ्या डोक्यात आजूबाजूला इतकी लोक चांगली आहेत ना की ती डोक्यात हवा जाऊ देत नाही. विषय पण बघितले ना तर असं मानवी भावना हाताळणारे विषय जास्त करून तुमचे असतात. ग्रामीण भागाचा टच तर असतोच, पण हे पण असं असतं. मग तुम्हाला असं कधी वाटत नाही का म्हणजे आपण ट्रेंडी काहीतरी करावं की तुमचा कलच तो आहे म्हणून? नाही, असं काय नाहीये. आता मुळात ट्रेंडी म्हणजे काय? ट्रेंड आपल्या क्षणाला बदला. आजच्या काळामध्ये तुम्ही आज कोणीच छाती टोक सांगू शकते हा ट्रेंड आहे. जे गाणं काल ट्रेंडला होतं ते आज नसतंय, आज काय ते वेगळंच असतंय, आज कोण वेगळा चेहरा असतोय. त्यामुळे ट्रेंड हा नावाप्रमाणे येतो आणि जातो, पण मानवी भावना या स्थिर आहे. जगात कुठल्याही टोकाला जा, संवादाची गरज नाही. प्रेम जसं भारतात व्यक्त करतात, कोल्हापुरात व्यक्त करतात, तसंच अमेरिकेत व्यक्त करतात. तीच पवित्र भावना असते, तीच त्यागाची भावना असते, तीच समर्पणाची भावना असते. आई मुलाचं नातं तेच असतं. तुम्ही झुमरी तलायला गेला तर तीच भावना असणार आहे. ते ट्रेंडमध्ये येत नाही. आईचं प्रेम कधी ट्रेंडमध्ये येत नाही. ते निःशब्द असतं, ते स्पर्शातून जाणवतं, ते ह्या काळजातून त्या काळजात जाणवतं. ह्या गोष्टींना तुम्ही नजरात कशा करणार या गोष्टी? मानवी भावना कितीही वर्ष झाली तरी त्या स्थिरच असतात. त्यामुळे जे ट्रेंडमध्ये आहे ते उद्या ट्रेंडमध्ये नसणार आहे याची जाणीव आहे. पण भावना त्या स्थिर असणार आहेत. जोपर्यंत पृथ्वी आहे, माणूस आहे, तो पण भावना असणार आहे. मग काय हरकत आहे? हा, आणि आपलं मानवी मन तर सगळ्यात मला वाटतं की खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि मला ते एक्सपोज करायला आवडतं. त्यामुळे मी माझी मोस्टली विषय हे मुळात माझ्या फिल्म मधल्या हिरोईन स्ट्रॉंग असतात. म्हणजे मी तसा पक्का फेमिनिस्ट आहे. माझ्या फिल्म कुठल्या शॉर्ट फिल्म असेल तर फिमेल कॅरेक्टर जे आहेत ते त्यांच्या विचाराने म्हणा किंवा गावमधली पण जी हिरोईन आहे ती स्ट्रॉंग आहे. तिचा एक हे आहे, तिचा फर्मनेस आहे तिच्या डिसिजनमध्ये. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते, ती तिच्या टर्म्स अँड कंडिशनवर जगते. आणि मला वाटतं की ही काळाची गरज आहे. नुसतंच फेमिनिझम म्हणून फक्त एक दुसरं मोर्चा काढला, फित बांधल्या म्हणजे तुम्ही फेमिनिस्ट नाही होत. तुम्ही तुमच्या कलाकृतीमध्ये जाणीव करून दिली पाहिजे. आणि मला वाटतं की मानवी मनापेक्षा बायकांचं मन हेच सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड असतं आणि त्याचा मला धांदोळा घ्यायला मला आवडतं, त्या कॉम्प्लिकेशनचा. त्यामुळे माझ्या मोस्टली शॉर्ट फिल्म्स असतील, फिल्म्स असतील किंवा कथा असतील, याच्यामधून मी फिमेल कॅरेक्टर्स किंवा मानवी मन यांचा धांदोळा घेण्याचा मी प्रयत्न करतो.
त्याचा एक साचा असतो का की बाबा मला नाही अवॉर्ड मिळण्यासाठी नाही शॉर्ट फिल्म साठी असं काही साचा असतो की बाबा या ठराविक साच्यामध्येच मला करायची नाही माझा तुम्ही शॉर्ट फिल्म बघाल तर तुम्ही शिव्या घालाल. माझ्या कुठल्या शॉर्ट फिल्मला साचा नाहीये. मारिश नावाची शॉर्ट फिल्म केली ज्यात मी दुर्दैवाने ऍक्टिंग केलेली आणि दुर्दैवाने ऍक्टिंगचा अवॉर्ड पण मिळाला त्याच्यामध्ये. तर ती फिल्म सुरू होते द एंडच्या पाठीने, म्हणजे पूर्ण फिल्म उलटी आहे. सुरुवात द एंडची पाठी आहे. जनरली स्क्रोलिंग कसं होतंय, टायटल्स अशा खालून वर जातात फिल्मच्या, तर ती वरून खाली जाते, द एंड पासून खाली जाते आणि फिल्म उलटीच होते पूर्ण. इन्सेप्शन टाइप. इन्सेप्शनला पण त्यांनी टायटल्स तर ते सरळच आहेत सुरुवातीच्या वर सगळे, पण माझी फिल्मच उलटी जाते. डालापासून सगळं उलट आहे. आणि सगळ्यात शेवटी मग डिस्क्लेमर होतं की ह्या घटना काल्पनिक आहेत वगैरे, ती उलटी आहे. त्यानंतर धर्म अर्थ काम आणि मोक्ष मी एपिफनी ऑफ गॅलिलिओ नावाची शॉर्ट फिल्म केलेली, जी कान्सला त्या काळात फर्स्ट राऊंडला सिलेक्ट झालेली 2009 साली. तर त्याची सिक्वल केला मी. जगात आजपर्यंत कुठल्याही शॉर्ट फिल्मचा सिक्वल झालेला नाही, तर तो मी स्मोकिंग झोन नावाने सिक्वल केला. आणि ती माझी हायएस्ट बजेट शॉर्ट फिल्म होती. ती 21 दिवस त्या शॉर्ट फिल्मचं शूटिंग झालेलं. 21 दिवस. गावचं शूटिंग मी 16 दिवसात कम्प्लीट केलंय, पण शॉर्ट फिल्मचं शूटिंग मी 21 दिवस करत होतो. 21 दिवस शेड्यूल होतं. कास्टिंग मोठं होतं, प्रचंड पैसे खर्च झाले. पण त्या काळामध्ये एक होतं की मी अनाऊन्स केलं फेसबुकला की मी शॉर्ट फिल्म करतोय, तर लकीली म्हणा की प्रोड्युसर माझ्याकडे यायचे की आमचे पैसे घे, इन्व्हेस्ट कर. त्यामुळे मला नशिबाने चांगले प्रोड्युसर्स मिळाले, ज्यांनी विश्वास दाखवला, शॉर्ट फिल्मला पैसे लावले. आणि साच्याचं म्हणाल तर साचा नसतोय. मला ज्या गोष्टी सांगाव्या वाटल्या, जशा सांगाव्या वाटल्या मी तशा सांगितल्या. म्हणजे एक उदाहरण सांगतो. मी एकदा मोबाईल रिचार्ज करायला गेलेलो होतो आणि तिथं एक फिश टँक होते 2-4, आणि तिथं मी बघितलं की एक मेलेला मासा होता, त्याला बाकीचे मासे खात होते. मला काय ते इंटरेस्टिंग वाटलं. मी माझ्या असिस्टंटला फोन केला, एसकेला फोन केला, म्हटलं कॅमेरा घेऊन म्हटलं पटकन. तिथं थांबलो. तो पूर्ण मासा खाऊ पण मी शूटिंग केलं त्याचं. ह्या दरम्यान 3-3.5 तास लागले. त्या मालकाला जेवण दिलं, मटणाचं ताट दिलं, खुश झाला तो. करा म्हटला दादा शूटिंग. हाईच काय माझे 300 रुपये खर्च झाले असतील शूटिंगचे. त्यानंतर ती फिल्म शूट केली आणि ती त्याला जवळजवळ 11 पुरस्कार मिळाले शॉर्ट फिल्मला. त्यात फक्त शेवटी मी पूर्ण फिल्ममध्ये काय आहे की माशांचा टँक आहे, एक मासा दुसऱ्या माशाला खातोय आणि शेवटी लाईन येते की प्राणी हे माणसाकडून शिकतायत की माणूस हे प्राण्यांकडून शिकतो. झालं एवढं. म्हणजे खूप डीप अर्थ आहे. असंच नाही, काहीच नव्हतं. मी जाऊन शूट केलं, ते एडिट केलं तर लक्षात की बाबा आपण असं करू शकतो. पण ते इंटरेस्टिंग वाटलं, ते शूट करून ठेवा म्हणून ते केलं, झालं. बेंगलोर इंटरनॅशनल फेस्टिवलला ती ओपनिंग फिल्म म्हणून ती दाखवून सिलेक्ट झाली होती. त्यामुळं साचावीचं काय नसतं, वाटलं केलं, दॅट्स इट. त्यानंतर 2013ला शनी चौथऱ्याचा विषय झालेला होता की स्त्रियांनी शनीच्या दर्शनाला जाऊ नये किंवा मासिक पाळीच्या दरम्यान मंदिरात जाऊ नये. तर तेव्हा मला तो विषय म्हटलं का जाऊ नये, कशासाठी? ज्या देवींना तुम्ही पुजता त्या देवींना पण ओळख त्या मासिक पाळीमुळेच आहे ना. मग तुम्हाला ह्याच स्त्रियांनी गेलं चालत नाही, मग त्या देवींची पूजा केली चालते. मी माझ्या विद्यार्थ्यांना घेतलं, शिवाजी विद्यापीठातील मास्कोमचे विद्यार्थी श्वेता केलीदा, तिला म्हटलं तू माझी कन्सेप्ट आहे, तुला मी लिहून देतो, तू दिग्दर्शन कर, आणि तू फिमेल आहेस, तू करायला हवंस. त्या काळामध्ये आम्ही ती डॉक्युमेंटरी केली एस आय ब्लीड नावाची. त्यावेळी सगळ्या न्यूज चॅनलनी, नॅशनल न्यूज चॅनलनी मुलाखती घेतल्या, प्रचंड ती व्हायरल झाली, वाद पण झाले त्याच्यावरती बरेच. पण साचा असं नाहीये, त्या काळाला जे योग्य आहे, जे सांगावं वाटतं, जी गरज आहे, त्यानुसार मी सांगायचा प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने. बरोबर. तुम्ही आता जसं आपण मगाशी म्हणलं ट्रेंडची गरज नसते, तर त्यावेळेला समाजात जे काही सुरू आहे त्याचा आपण जर उलगडा केला, आरसा दाखवला तर लोकांना पोहोचतो लोकांपर्यंत. कारण आपण म्हणतो फिल्म्स हे समाजाचंच एक रूप असतं, जे की फिल्म मध्ये आपण बघत असतो. ते दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. कधी कधी समाजाचं रूप तुम्ही फिल्म मध्ये बघता, कधी कधी समाज फिल्मचं बघून मुलं रिअल लाईफ समाजात ते इम्प्लिमेंट करतात. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. पण असं सामाजिक एक संदेश पण तुमच्या शॉर्ट फिल्म मधून किंवा फिल्म मधून पण मिळतोय, त्यामुळे लोकांना त्याचाही फायदा होतोय. होतोय की नाही माहित नाही, पण मला ते वाटतं की आपण बाबा या समाजात जर जन्माला आलेलो आहे तर आपण काहीतरी देणं लागतो. मग नुसतंच एंटरटेनमेंट तर ठीकच आहे, तर गरजेचंच आहे, पण सोबतीला जर तुम्ही काही देऊ शकत असाल तर काय हरकत आहे. तो फक्त प्रयत्न करतो देण्याचा. कधी कॉमेडी फिल्म्स ट्राय केल्यात का? मी तशी कॉमेडी, गावमध्ये जी काही सिच्युएशनल कॉमेडी आहे तो माझा पहिला प्रयत्न आहे. आणि माझा बाज मुळात ऍबसेंट लिहिण्याचा माझा बाज आहे स्वतःचा. त्यामुळं मी कॉमेडी, सिच्युएशनल कॉमेडी लिहू शकतो. मी माझी एकांकिका पण आहे त्या निष्पन्न पिंपळा शाळेमध्ये, पण ती सिच्युएशनल कॉमेडी मला जमते. पण जी ओढवतांची कॉमेडी करतात ती मला नाही जमत. पण एखादी व्यंगात्मक काहीतरी लिहायचं समाजावरती किंवा जे काय आजूबाजू चाललंय तर ते मी लिहू शकतो छान पद्धतीने. पण पूर्णच 2 तास मी करू शकेन का माहिती नाही. फिल्म मधला तो एखादा पार्ट असू शकेल, पण ते पूर्ण 2 तास नाही, माझ्याच्यात नाही होणार.
नाही तर प्रत्येकाचा जॉनर असतो, हो. त्यामुळे त्यात काही नाही. आणि आता तुम्ही म्हणताय ना की रायटिंग आणि डिरेक्शन, तर याच्यातलं तुम्ही काय चूज करताय, जास्त प्रेफरन्स कशाला देऊ शकता? आता तुम्हाला विचार तुमचा उजवा डोळा डावा डोळा आता कुठलं तुम्हाला पाहिजे तुम्ही चूज करू शकाल. नाही तसंच आहे. मी म्हटलं मेंदू आणि हार्ट, नाही. तुम्हाला काय? तसंच आहे. दोन्ही पण तुमचे रायटिंग माझा मेंदू आहे, हार्ट मध्ये दिग्दर्शन माझा हार्ट आहे. दोन्ही दोन्ही पण मी काय करू शकत. म्हणजे पुढे जर आम्हाला काही बघायला मिळत आहे, दोन्ही मधलं एकदम बेस्ट काहीतरी बघायला मिळणार आहे. मी ह्या अनुषंगाने सांगतो की मी चांगला दिग्दर्शक नसेन कदाचित, मी नाही पण आहे, मी म्हणत नाही की नाहीये. मी चांगलं लिहू शकतो, म्हणजे पटकथाची पडद्यावर दिसते ते मी छान पद्धतीने मांडू शकतो कागदावर, कारण लिहिताना माझ्या डोळ्यासमोर ती पात्र जगत असतात, ती तशी बोलत असतात, ती तशी चालत असतात, आणि मी चांगलं लिहू शकतो आणि डोळ्यासमोर माझ्या घडतं म्हणून फक्त ते पडद्यावर आणू शकतो. त्यामुळे मी दिग्दर्शक बरा आहे पण लेखक मी चांगला आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. म्हणजे टेक्निकल गोष्ट शिकावी लागते. जर तुम्ही रायटिंग करताय ठीक आहे, पण टेक्निकल गोष्ट तुम्हाला यायला लागते जेव्हा डिरेक्शन करायचं असेल, तर ही तितकीच खरी गोष्ट. हो नाही, रायटिंगला पण बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत. आता मी जेव्हा फिल्म मेकिंग हा विषय शिकवतो, बऱ्याच थेरी आहेत. प्लेटोची इमिटेशन थेरी आहे, अरिस्टॉटलची पोएटिक्स थेरी आहे, ट्रॅजेडी थेरी आहे, बॉदलेची इन्नो स्प्लिंट अँडिझम थेरी आहे, किंवा भरत मुनी आपला आहे, वर्सवर्थची पोएट्री डेफिनेशन आहे, एस टी कोल्डेची प्रायमरी इमॅजिनेशन, सेकंडरी इमॅजिनेशन, ह्या थेरीज आहेत. ह्या बऱ्याच थेरीज आहेत. ह्या बऱ्याच सगळ्या थेरींचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळतं की आपलं कशा पद्धतीने लिहायचं आहे, आपला कुठला जॉनर आहे. मग त्याच्यामध्ये टेक्निकल फॉर्मॅट असतो स्क्रिप्टचा, प्लॉट पॉईंट 1, प्लॉट पॉईंट 2, बीट डिव्हिजन, किंवा प्लॉट म्हणजे ग्राफचे काही प्रकार असतात, कॅरेक्टर आर्टचे प्रकार असतात, कुठल्या पद्धतीने त्याचं ओपनिंग करायचं आहे, किंवा कुठल्या पद्धतीचा प्लॉट तुम्हाला घ्यायचा आहे. 120 मास्टर प्लॉट आहे, त्यातला कुठला प्लॉट तुम्हाला घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या अभ्यास केल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही. लिहिणं, मुळात कथा लिहिणं आणि चित्रपट करणं दोन्हीमध्ये खूप फरक आहे. कारण फिल्म करताना तुम्हाला त्या चौकटीमध्ये बसवावं लागतात गोष्टी. म्हणजे फिल्मचा नियम आहे की 1 पेज इक्वल टू 1 मिनिट. जे तुम्ही एका पानावर लिहिला A4 साईज मध्ये, ते तुम्हाला एका मिनिटात बसवावंच लागतं. हा रूल आहे फिल्म मेकिंगचा. 120 पानं जर तुम्ही लिहिली तर 120 मिनिटात ती फिल्म बसली पाहिजे. तुम्ही लिहिले 2 पानांची ती तुम्ही घेतली 10 मिनिटापर्यंत तर तुम्ही चुकलं. फिल्म मेकिंग हे खूप टेक्निकल आहे, पटकथा लिहिणं. त्यामुळे त्या टेक्निकचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, आणि त्यावर तुम्ही मास्टरी मिळवली की मग तुम्हाला नंतर तो मग खेळ वाटून जातो. डिरेक्शन साठी वेगळी, त्यासाठी पण बरंच आहे वेगळं शिकावं. शिकावं म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्हाला ज्या 64 कला आहेत, फिल्ममध्ये 64 कलांचा संगम होतो, ऍटलीस्ट थोडंफार माहित असायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला 200 लोकांच्या टीमला लीड करता यायला हवं. तुमचा इगो बाजूला ठेवून, लोकांच्या इगोला पॅम्पर करून, त्यांच्या ऍटिट्यूडला सांभाळून, तुमचा ऍटिट्यूड झाकून ठेवून पुढे घेऊन जावं लागतं एका विजनने. लोकांना एकत्र आणावं, तुमच्या विजन खाली त्यांना आणावं लागतं एकत्र. कारण जेव्हा हायवायपुरतं भेटणं, कॉफीला भेटणं वेगळं असतं, पण जेव्हा तुम्ही महिनाभर एकत्र असताना एकमेकाचे प्लस पॉईंट दिसायला लागतात, एकमेकांचे निगेटिव्ह पॉईंट दिसायला लागतात, वाईट बाजू जास्त दिसायला लागतात, वाईट बाजूंचं गॉसिपिंग जास्त व्हायला सुरू होतं. अशा वेळेला त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, असू दे बाबा ये चल, सुसूरबाई तुझीच पाठ मऊ म्हणायचं, चला पुढे. त्यावेळेला तुम्हाला तुमचा इगो चालत नाही. डोक्यावरती बर्फ, जिभेवर साखर ठेवून त्या विजयनी सगळ्यांना घेऊन जावं लागतं. हे सगळ्यात मोठं स्किल असतं. हे ज्याला जमलं तो दिग्दर्शक होऊ शकतो. कापचं शूट कुठे झालं होतं नेमकं? गडिंग्लजला पासून साधारण 5-6 किलोमीटर अंतरावरती आजरा तालुक्यात सरोळी नावाचं गाव आहे. सरोळी आणि हरोद ह्या 2 गावांच्या मध्ये चित्रीकरण झालं. सगळी लोकल लोक होती तिथली, बऱ्यापैकी लोक प्रोडक्शनला होते. तर सगळ्यांनी आपला पिक्चर समजून आम्हाला 20 दिवस खूप छान मदत केली. आता आम्हाला नवीन काय बघायला मिळणार, म्हणजे अपकमिंग तुमचे प्रोजेक्ट काही आम्हाला? लेखक म्हणून 1-2 प्रोजेक्ट सुरू आहेत. बाहेरचे, एक मुंबईचा आहे, पुण्याचा प्रोजेक्ट आहे. ते मी काय बोलू शकत नाही का तू, पण माझं सुरू आहे काहीतरी वेगळं. असं म्हणतात, मी जेव्हा फिल्म मेकिंग शिकत होतो तेव्हा आमच्या शिक्षकांनी असेल किंवा बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये काही मिथ्स असतात. त्याच्या मिथ्सपैकी एक होतं की प्राण्यांसोबत आणि लहान मुलांसोबत कधी आयुष्यात काम करू नये, किंवा करिअरच्या सुरुवातीला करायचंच नाही. या माझ्या गुरूंनी पण आम्हाला शिकवलं, किंवा मी तसं वाचत पण आलं की प्राण्यांसोबत काम करणं, लहान मुलांसोबत काम करणं अवघड असते. तेव्हा मी पहिल्या फिल्ममधून माझ्या प्राण्यांच्या सोबत काम करायची भीती घालून टाकली. तेव्हा त्याची दुसरी भीती आहे, ते माझ्या डोक्यात आहे, त्या लहान मुलांना घेऊन काहीतरी करायचं. बघूयात, होपफुली प्रिप्रोडक्शन सुरू आहे, डिसेंबर पासून कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे. बघूत. नाही, चांगलं, म्हणजे आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासाठी, आणि आम्हाला पण गाब सारखं काहीतरी आणखी मोठं काहीतरी बघायला मिळेल अशी आम्ही पण आशा बाळगतो. मी तुमचा अपेक्षा भंग करणार नाही तुम्हाला खात्री देतो, आणि तो बोलल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सर. कारण तुम्ही ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितल्यात ना, अगदी म्हणजे बारीक सारीक गोष्टी असतील. फिल्म सुरुवात कशी करायची आणि त्यानंतर त्याचं
चित्रीकरण करून पडद्यावर कशी साकारून दाखवायची, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. म्हणजे आमच्यासारखी लोक असतील किंवा जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना सुद्धा खूप फायदेशीर होपफुली episode ठरणार आहे. मला तर बरंच आहे. कारण खरंच प्रेक्षकांना देखील हा एपिसोड आवडेल अशी मी आशा करते. टचवूड. हा, आणि कोल्हापूरचे लोक तर ऑब्व्हियसली सगळ्यांनाच आवडेल, कारण त्यांचं प्रेम आहे तुमच्यावरती. नक्कीच, ते खरं आहे. त्यामुळे हा मला वाटतं की हा माझा एकट्याचा सन्मान नसून हा पूर्ण कोल्हापूरकरांचा सन्मान आहे. जी काही सांस्कृतिक कला ही चळवळ सुरू झाली इथून, तर त्या दिशेने आम्ही टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि यासाठी सगळ्यांचे कोल्हापूरकरांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत, आणि त्यांचा अपेक्षा पण होऊ देणार नाही ही मी तुमच्या वतीनं खात्री देतो सगळ्यांना. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.